नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त अशी भरलेली सिमला मिरची. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे सिमला मिरची घेतलेले आहेत. हे मी अशा बारीक सिमला मिरची घेतलेल्या आहेत. हे अशा सिमला मिरची घ्यायच्या. त्याच्यासाठी हे मी सुकं खोबरं घेतलं आहे. थोडंसं सुकं खोबरं काय केलं मी भाजून घेतलं. गूळ थोडंसं, चिंच थोडंसं, तीळ घेतले थोडेसे, दाण्याचं कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि आलं. आता हे काय करायचं, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करायचं. एकदम सोप्या पद्धतीने होणारी अशी ही शिमला मिरची आहे. आता मी काय करते, हे शिमला मिरची आहेत ना, याच्यावरचं हे कवर काढून घेते आणि याच्यामध्ये आपण काय करायचं, हे सगळं साहित्य भरायचं आहे. आता मी रेसिपीला सुरुवात करते. आता मी काय केलं आहे, हे शिमला मिरची आहेत ना, याच्यावरचं हे कॅप असं काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी काय करून घेते, हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये मी सुकं खोबरं टाकून घेते. हे सगळं साहित्य एकत्र करायचं. सुकं खोबरं, लसूण, आलं हे सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये सगळं, आणि हे सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं. कोथिंबीर आणि कढीपत्ता पण याच्यामध्ये टाकून हे सगळं वाटून घ्यायचं, आणि चिंच गूळ पण टाकायचं याच्यामध्ये. सगळं टाकून हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. आता मी करून घेते आता हे सगळं एकत्र. आता मी काय केलेलं आहे, हे सगळं सुके मसाले वाटून घेतलं. तीळ, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं वाटून घेतलं. आता ह्याच्यामध्येच काय करायचं, आपण माझे मसाले टाकून घ्यायचे. आता हे मी काश्मीरी लाल तिखट 1 चमचा टाकून देते. 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, धना पावडर थोडंसं टाकून देते, आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं. आणि आता हे काय करायचं, सगळं एकत्र करून घ्यायचं आपण मिक्सरमध्ये. आणि हे शिमला मिरची जी मी हे केलेली ना, त्याच्यामध्ये आपण हे भरून घ्यायचं. आता हे बघा, हे मी सगळं साहित्य एकत्र करून वाटून घेतलं. आता हे सगळं आता मी काय करते, हे शिमला मिरचीमध्ये सगळं भरून घेते. आता मग आपण याला फोडणी देऊ. आता हे बघा, हे मी शिमला मिरची असं याच्यामधले बिया काढून घेतल्या. ह्याच्यावरचं कॅप काढून याच्यामध्ये हे सगळं मसाला भरून घेतला. आता मी काय करते, ह्याला फोडणी देते. आपण काय करायचे, सुके मसाले पण याच्यात टाकून घ्यायचे, आणि फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी टाकायचे आणि आपल्याला फोडणी द्यायचं. आता मी एक कढई ठेवलेली तापत, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं. याच्यामध्ये काय करते, मोहरी टाकून घेते. प्रथम जिरे टाकते. मोहरी तडतडली का मग जिरे टाकते. एक लक्षात ठेवायचं, ही शिमला मिरची कशी आहे, याच्यामध्ये मी सुकं खोबरं टाकलेलं आहे, गूळ टाकलेलं आहे, तीळ टाकलेलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये असं कसं खाल्लेलं पण खूप छान असतं. आणि अशा प्रकारे तुम्ही कधी खाल्ली नसेल शिमला मिरची, अशी करून बघा तुम्ही. चिंच आणि गूळ टाकल्याने ह्या शिमला मिरचीची इतकी छान चव येते. तुम्ही कराल आणि मग मला सांगाल. आता माझी मोहरी तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये मी काय करून घेते, जिरे टाकून घेते. आणि आपण काय केलेले सुके मसाले ते ह्याच्यामध्येच टाकून भरून घेतलेले आहे ना, मिक्सरमध्ये सगळं एकत्र वाटून करून घेतलेले. हिंग टाकते थोडंसं, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकून घेते फोडणीमध्ये. थोडीशी हळद आणि शिमला मिरची आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि ही अशी परतून घ्यायची. आता थोडा वेळ खालवर करून थोडीशी अशी परतून घ्यायची. आणि याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, काहीच नाही. असं तिला थोडा वेळ असं परतून घ्यायची आणि झाकण ठेवायची, आणि वाफेवरतीच ही शिमला मिरची होती. आता मी याला चांगलं परतून घेते आणि शिजायला ठेवून देते. आता हे बघा, हे मी आता हे परतून घेते शिमला मिरची. आता याच्यामध्ये काय करते, माझं हे थोडंसं त्याचं सारण उरलेलं होतं. आता हे जे मी मिरचीमध्ये भरलं ना, त्याच्यावरचं सारण उरलेलं होतं. आता मी याच्यामध्ये हे टाकून घेते. हे टाकून ह्याला थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. वाफेवरती होऊन जाते ही शिमला मिरची. पाणी जास्त टाकायचं नाही, काहीच नाही. पाणी जर टाकलं तर आपलं ह्याच्यामध्ये जे भरलेलं सारण असतं ना, ते सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळं पाणी टाकायचं नाही, काहीच नाही. ही सुकी अशीच राहते ही शिमला मिरची. त्याच्यामुळे हे परतून थोडंसं पाण्याचा शिपका मारायचं
आणि याला झाकण ठेवून आता वाफेवरती ही शिजवून घ्यायची. आता मी याला आता शिजवून घेते. आता हे बघा, हे आपली तयार आता शिमला मिरची मस्त अशी एकदम छान चांगली शिजलेली आहे. आता मी फक्त पाण्याचा शिपका मारून याला वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे मी. त्याला बघा आता किती छान तेल सुटलेलं आहे. मी आता हे सर्व करून घेते. आता हे बघा, हे आपली तयार आता मस्त अशी भरलेली शिमला मिरची. याला मला शिजवायला तरी 10 ते 15 मिनटं लागलेले. मी वाफेवरती पाण्याचा शिपका मारून शिजवलेलं आहे आणि याच्यामध्ये चिंच आणि गूळ घातल्यामुळे याची चव इतकी छान होती. तीळ घातलेले, सुकं खोबरं घातलेले भाजून, त्याच्यामुळे याची चव अजून वाढती आहे. आणि जास्त मसाले न घालताना झटपट होणारी अशी ही शिमला मिरची. याला तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता अशी ही भरलेली शिमला मिरची. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.